नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत येणाऱ्या होळी पौर्णिमेच्या दिवशी ग्रहण पर्व काळाविषयी. 3 मार्च 2026 रोजी म्हणजेच फाल्गुन शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी ग्रस्तोदित चंद्रग्रहण असणार आहे. ग्रस्तोदित म्हणजे ग्रहण पर्व काळामध्येच चंद्रोदय होणार आहे. हे जे चंद्रग्रहण आहे हे सिंह राशीवर आणि पूर्व फाल्गुनी नक्षत्रावरती असणार आहे. तर या चंद्रग्रहणाचा पर्वकाळ किती वाजता असणार आहे, त्याचबरोबर याचा वेदकाळ केव्हा पाळायचा आहे, वेदारंभ याचा केव्हा होणार आहे, बाल आबाल वृद्धांनी केव्हापासून हे ग्रहण पर्वकाळ पाळायचा आहे, वेदादी नियम केव्हापासून पाळायचे, हे आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मी वेदमूर्ती ज्योतिषाचार्य वास्तुतज्ञ अनंत पांडवगुरुजी जगदंब ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण या ग्रहण पर्व काळाविषयी जाणून घेणार आहोत. हे ग्रस्तोदित चंद्रग्रहण जे आहे भारतामध्ये सर्वदूर दिसणार आहे, पण काही भाग गुजरातचा वगळला तर पूर्ण भारतामध्ये हे ग्रस्तोदित चंद्रग्रहण दिसणार आहे. या ग्रस्तोदित चंद्रग्रहणाचा काळाचे तर आपल्या गावच्या सूर्योदयापासून ग्रहणाच्या मोक्ष काळापर्यंत पाळायचे आहेत. म्हणजेच 6:48 आपल्याला वेदादी नियम पाळायचे आहेत. या वेदादी नियमामध्ये काय पालन करायचे, तर वेदादी नियम आरंभ झाल्यापासून या ग्रहण सुटेपर्यंत आपल्याला अन्न ग्रहण नाही करायचे, जलपान नाही करायचे, या सर्व गोष्टीचा आपल्याला त्याग करायचा आहे. पण यामध्ये आपल्या शास्त्रकर्त्यांनी थोडीशी सूट दिलेली आहे. जे बाल आबाल वृद्ध असतील, गर्भवती स्त्रिया असतील, आजारी जातक असतील, यांनी दुपारी 11 वाजेपासून या वेदादी नियमाचं पालन करायचं आहे. मग हे वेदादी नियम का पालन करायचे? कारण ग्रहण पर्व काळामध्ये मलमूत्र विसर्जन हे त्याग सांगितलेलं आहे, हे करणं निषिद्ध सांगितलेलं आहे. जर आधीच 8 घंट्यापासून आपण ह्या गोष्टी सेवन करणं बंद केलं तर निश्चित त्या काळामध्ये ह्या गोष्टी नित्यकर्म करायची आपल्याला गरज भासणार नाही. म्हणून आपल्या ऋषीमुनींनी याचा पूर्ण विचार करून ह्या वेदादी नियम आपल्याला पाळायला दिलेले आहेत व त्यामध्ये 11 वाजेपर्यंत या विशिष्ट व्यक्तींना देखील सूट दिलेली आहे. मग हा ग्रहणाचा पर्वकाळ केव्हा चालू होत आहे, तर ग्रहणाचा जो पर्वकाळ आहे तो ग्रहणाचा स्पर्श दुपारी 3:20 आरंभ होत आहे. तो संध्याकाळी 6:48 म्हणजे साधारण 3.5 घंट्याचा हा ग्रहणाचा पर्वकाळ असणार आहे. या ग्रहण पर्व काळामध्ये आपल्याला काय करायचे, या ग्रहणाचा स्पर्श होताच आपण स्नानादी कर्म करून आपल्या देवघरामध्ये बसून देवांना आपल्या पाण्यामध्ये ठेवायचे आणि देवाची विधिवत पूजा करावी. जो आपण गुरुमंत्र घेतलेला असेल त्या गुरुमंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. त्याचबरोबर आपण ज्या ज्या देवतेला मनातून स्मरण करतो, मानतो, त्या देवतेचं इथे नामस्मरण जास्तीत जास्त करायचे. भक्तिमय काळामध्ये हा 3.5 तासाचा वेळ आपला व्यतीत करायचा आहे. या काळामध्ये भजन, कीर्तन, प्रवचन श्रवण करणे, स्वतः अनुष्ठान करणे, वेगळ्या वेगळ्या मंत्रांची सिद्धी करणे, कारण या ग्रहण पर्व काळामध्ये केलेले अनुष्ठान सिद्धीच जाते असे आपले शास्त्र सांगत आहे. मग स्नान करताना उष्णोदकाशिवाय शीतोदक घ्यावे, जास्तीत जास्त थंड पाण्याने स्नान करावं. जलाशयाचं म्हणजे नदीचं, विहिरीच्या पाण्याचं स्नान देखील या आपल्याला शास्त्रामध्ये अत्यंत शुभ असं सांगितलं गेलेलं आहे. हा ग्रहण पर्व काळ कुठल्या राशीसाठी शुभ आहे, कुठल्या राशीला अशुभ आहे आणि कुठल्या राशीला मिश्र फळ आहे, हे देखील आपण जाणून घेणार आहोत. मिथुन, तुला, वृश्चिक आणि मीन या राशींना शुभ फल आहे. मेष, कर्क, धनु आणि कुंभ या राशींना मिश्र फळ आहे. वृषभ, सिंह, कन्या आणि मकर या राशींना अशुभ फल आहे. ज्या राशींना अशुभ फल आहे अशा राशीच्या जातकांनी ग्रहण पाहू नये. इत्यादी राशींनी ग्रहण पाहिलं तरी काही हरकत नाही, पण ज्या राशींना शुभ आहे अशाच राशीच्या जातकांनी ग्रहण पाहिलं तर काहीही हरकत नाही. या ग्रहण पर्व काळामध्ये जास्तीत जास्त अनुष्ठान श्रद्धा भक्तीने केले असता निश्चित त्याची फलप्राप्ती अधिक शतप्रमाणामध्ये आपल्याला मिळते आणि या गोष्टींचा आपल्याला निश्चित लाभ होतो. या पर्वकाळामध्ये विद्यार्थ्यांनी जर गणपती स्तोत्रांचे पठण केलं, सरस्वती स्तोत्राचे पठण केले, त्याचबरोबर
शारदा कवचाचे पठण केले, व्यंकटेश स्तोत्राचे पठण केले तर त्यांच्या एकाग्रतेमध्ये जास्तीत जास्त वाढ होते आणि विद्याभ्यासामध्ये त्यांची गती जास्त प्रमाणामध्ये वाढते असं आपल्या शास्त्रामध्ये